नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या काटगाव या ठिकाणी. या सर्कलमध्ये नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. दादा, आपलं नाव काय? खंडू बोराडे. अच्छा, काय सांगाल? गेल्या 8 वर्षापासून या निवडणुका झालेल्या नाही आहे जिल्हा परिषदेच्या. आता ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या 8 वर्षामध्ये आपल्या सर्कलमध्ये कुठली कामं प्रलंबित राहिलेली आहेत? नाहीत केले नाहीत, कुठलेच काम नाही. विमा शेतकऱ्याला नाही, कुठलं अनुदान नाही. पुन्हा महत्त्वाची गोष्ट 2-2 हजार रुपये जे पडतात का, ते तर आम्हाला 2019 पासून नाहीतच. आम्हाला कुठलाच त्याचा लाभ नाही. त्या महत्त्वाची गोष्ट, कळंब रोडचं काम चालू आहे. एक साईडची नाली पूर्ण केली आहे, एक साईडची नाली अर्धीच केली आहे. काय कारण नेमके? याला शासकीय बांधकाम भवन जिम्मेदार आहे. मी माझं शेत रोडच्या कडेला आहे. माझी बरेच वेळेस नुकसान झाली आहे. माझ्यापाशी पोच आहे, त्यांच्या नाली फुटून शेत वाहून गेले. तबीज कालच काम अडवलं होतं मी. करू म्हणालीत. ही माझी समजा दुर्लक्ष ह्यांचं आहे. कुणाचं? हे सरकाराचं, भाजप सरकारचं. हां. पण भाजप सरकार तर दावा करत आहे की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करतोय म्हणून. कुठं विकास काम तोंड बघून करायले? कसली तोंड बघून? माणसाचे. काय? आपले माणसं असले तेवढंच करायचं, बाकी सोडून. आता चला दाखवतो तुम्हाला. माझं नगदी शेत वाहून जातंय. माझ्या तोंडावर आणून पाणी सोडलंय. कमिशन खाऊ सरकार आहे. मला कुठलाच लाभ नाही. PM चा लाभ नाही, CM चा लाभ नाही. कुठलं 2019 पासून जी फोडी झाल्या शेतकऱ्याच्या, त्याला कुठलाच लाभ नाही. वैयक्तिक लाभ नसेल, पण एकूणच गावचा जो विकास आहे, या विकासामध्ये काय लाभ आहे? विकास करणं तो हे फक्त शेतकरीला मारायचं. यांना काहीच नाही. गोरगरीब मोठी करायचे, शेतकऱ्याला मारायचे. दादा, तरुण पण आहेत आपल्यासोबत. दादा, काय सांगाल? तरुणांसाठी हे सरकार काय करतंय असं वाटतंय आपल्याला? नाही, जसं मला वाटतं रमेश आप्पा कराड असं आलेत, तसं तरुणांचा विकास सुद्धा कुठं तर खचलेला आहे. म्हणजे विकासच झाला नाही. आता हे म्हणतात बोगीचा कारखाना आम्ही आणला. कोण आणला? ही मुळात ही कोण केला? साहेबांनी केलेला आहे. ते विलासराव देशमुख साहेबांनी केलेला आहे. आणि नाव कोणतं लावलं? ह्यांचं लावलं आहे का? उगाच काय बी. बरं, विकास काय म्हणते त्यांनी? कामं आम्ही तरुणांना देऊ, लातूरमधल्या तरुणांना देऊ. आणि तिथं सध्या लोक कुणाचे आहेत? बिहारी, दिल्लीहून पुन्हा. आणि म्हणजे लातूरचे कोणच नाही तिथं सध्या. फक्त नावाला लातूरचे देऊ आम्ही, पण दिले तर नाहीत कुणी. भूमिपुत्रांना रोजगार देऊ अशी. हां, भूमिपुत्रांना रोजगार देऊ, पण कोणच नाही. कुठलाही रोजगार नाही. त्या कुठलाच नाही. पूर्ण बाहेरचे माणसं. लातूरचे तर एकही नाही तिथं. इतर काही रोजगारांच्या बाबतीतही काही नाही. 1 वर्षापासून तर आमच्या गावात रस्ते कुठले मंजूर होत नाहीत, काही नाही. जसं निवडून आलेत तसं लय झाले 5 किलोमीटरवर गाव आहे त्यांचं, पण त्यांच्या गावाला जायला सुद्धा त्यांनी रस्ता स्वतः आमच्या गावातला बनविलेला नाही. हो, रमेश आप्पा कराड यांनी. ही सगळ्यात मोठी आम्हाला खंत आहे. का तर त्यांच्या गावात कमी त्यांच्या गावाला जाण्यापुरताच रस्ता बनावा त्यांनी. तुम्ही एवढं देखील करू शकत नाही म्हणजे सत्तेवर येऊन तुमचा उपयोग काय आहे? सर माझ्याकडे द्या थोडं. हा जो रस्ता आहे आमदाराच्या गावाला गेलेला आहे. साक्षात पावसाळ्यामध्ये एवढं पाणी होतं. रामेश्वर गावातल्या जनतेला जायला येत नव्हतं पावसाळ्यात. एवढी परिस्थिती नाजूक होती या रस्त्याची. म्हणजे एवढी नाजूक. मला सांगा, मग आमचे ग्रामीणचे आमदार आहेत, त्यांचं काम आहे का नाही देखरेख करायची? बघितलं नाही. पाणी काढणे काय नियोजन आहे ती? हे एवढं दुर्लक्ष आहे ग्रामीणच्या आमदाराचं. साधे गावात साधे येत नाहीत, जनतेची भेट घेत नाहीत. पण आता निवडणुका ज्या आहेत ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. तुमच्या इथून जो कोणी उमेदवार असेल तो पक्षाशी निगडीत हा मुद्दा बाजूला ठेवून इथला स्थानिकचा विकास कसा करू शकेल हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तर याच्यामध्ये काय वाटतं आपल्याला नेमकं? स्थानिकचा मुद्दा म्हणजे आता इलेक्शन आले, बघून घेऊन आम्हाला कळलं की आम्हाला कुणाला निवडून द्यायचंय, कुणाला नाही. हे आमचं म्हणजे आमदारकीला चूक झाली असं वाटतं का? हां, चूक झाली. निवडून देऊन चूक झाली आमची. काय वाटतं? सर्वात मोठी चूक हीच आहे की आप्पा त्या खुर्चीवर बसलेत आमदाराच्या.
त्यांची नव्हती, पण ती योगायोग झाला. लाडक्या बहिणीचा असर पडला, पण त्यांनी लाडक्या बहिणीला सुद्धा मारलेत. जसं खुर्चीवर बसलं तसं लाडक्या बहिणीला निम्या आमच्या गावातल्या कमी झालेले आहेत. ते लाडक्या बहिणीसुद्धा आज राहिलेले आहेत. त्यांनी काय करायचं नेमकं लाडक्या बहिणीचं? ती म्हणते आम्ही लाडक्या बहिणीसोबत आहो. कसं सोबत? त्यांची जी त्यांनी पगार देणार होते त्यांना ती सुद्धा कापून घेतली त्यांची. का तर तुमच्या घरी 4 व्हीलर आहेत म्हणून. अनुदान तर सरसकट आलेच नाहीत कुणाचे. काँग्रेसच्या काळात अशा लिस्ट लागत होत्या. आता आहेत का? दाखवा तुम्ही. तोंड बघायचे, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, पैसे त्या दिले त्यांच्यापुरते त्यांना 1-2 माणसाला टाकायचे, झाला विषय संपला. पीक विमा नाही सरसकट. पीक विमा मॅडम. दादा काय सांगाल, भाजप पक्षाकडून काँग्रेस पक्षावरती एक आरोप होत होता की घराणेशाहीला महत्त्व दिलं जातं म्हणून. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे आरोप झालेले आहेत. पण आत्ता जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी रमेश आप्पा कराडांनी आपल्या मुलाचं नाव पुढे केलेलं आहे. तर काय सांगाल याबद्दल? हे घराणेशाही नाही का? हे पण घराणेशाही आहे ना. कारसा काडगाव रस्ता इथून 4 किलोमीटर आहे. तिथून तसंच रामेश्वर जाते. मी स्वतः 6 वेळेस निवेदन दिलेत जिल्हा परिषदला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी माजी तालुका अध्यक्ष आहे. पण अजून बी रस्ता झाला नाही. कमीत कमी त्या रस्त्याला खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हीच कळाय मार्ग नाही. आणि ते स्वतः 2-3 वर्ष झालं आमदार आहेत विधान परिषदेवरचे. आता 1 वर्ष झालं ते विधानसभेवर आमदार आहेत. ही रस्ता आहे बघा. मी याचं निवेदन दिलेलं आहे. 6 वेळेस निवेदन दिलं आहे. किमान त्यांनी त्यांच्या गावातले तरी गावाच्या आजूबाजूचे तरी रस्ते करावे ही अपेक्षा आहे. बाकी काय नाही. नक्कीच काडगावचे जे नागरिक आहेत हेच सांगतायत की या ठिकाणी घराणेशाहीचा आरोप करणारा जो भाजप पक्ष आहे तो पण यामध्ये घराणेशाही करत आहे आणि या भागाचा कसलाही विकास झालेला नाही. फक्त भाजप हे सांगत आहे की आम्ही विकास करतो, पण विकास प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कसलाही विकास झालेला नाही. त्यामुळे यावेळेला आम्ही नक्कीच बदल करणार आहोत आणि काँग्रेस असेल किंवा समविचारी पक्षांनाच आम्ही मतदान करणार आहोत, असा एक निर्धार या ठिकाणच्या नागरिकांनी केलेला आहे. मुलुक माझा, अहिल्या कसपटे, लातूर.